येस. पीपीटी दिसते असं बघा, नसेल दिसत तर मला लगेच कळवा. ओके. नमस्कार सगळ्यांना. आपण आता राईट नाव आहोत थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या इंटरप्रिटेशन या भागामध्ये. रीडर्स आर लीडर्स हा बुक क्लब आपण गेल्या 3 ते 4 महिन्यापासून राबवतो आहोत. हा संध्याकाळी 9:30 ते 10 किंवा 9:15 पर्यंत आपला हा क्लब चालतो. त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन पुस्तकं जे सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतले आहेत, ते आपण इंटरप्रिट करत असतो. ओके. तर इथे फक्त मीच मला दिसत नाहीये, 1 मिनिट फक्त. एकच सेकंड फक्त चालू ठेवा. हं. ओके. तर आता जो आपण पाठ घेतो आहोत थिंक अँड ग्रो रिच मधला, तो म्हणजे आता आपल्या आधी कव्हर झालेले आहेत. जवळजवळ आपण 11 भाग पूर्ण कव्हर केलेले आहेत. आणि आज आपला 12वा चॅप्टर आपण घेतोय आणि त्या चॅप्टरचं नाव आहे अवचेतन मन. ऍक्च्युली याच्या आधी आपण रोंडा बर्न यांचं द सिक्रेट वाचलं आहे. नंतर जोसेफ मर्फी यांचं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड वाचलेलं आहे. आणि द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडच्या सगळ्या रेकॉर्डिंग आपण युट्यूबला अवेलेबल ठेवलेल्या आहेत. तर एवढं मोठं पुस्तक वाचल्यानंतर यातला एक छोटासा भाग आपल्याला इथे नेपोलियन हिल यांच्याकडे दिसतोय. पण बऱ्याच वेळेस असं होतं की सगळ्यांनीच जोसेफ मर्फींचं पुस्तक वाचलं असेल असं नाही. मग त्यावेळेस तुम्हाला हा द सबकॉन्शियस माइंड हा छोटासा टॉपिकवरनं त्याची डेप्थ लक्षात येऊ शकते. आणि मी प्रयत्न करेल की तुम्हाला ब्रीफमध्ये हे पूर्ण सांगायचं की जेणेकरून तुम्हाला त्याचा अवेअरनेस येईल आणि त्याची डेप्थ पण कळेल. तर आता आपण सुरू करतो आहोत अवचेतन मन, अध्याय 12वा. वी कॅन कॉल इट एज अ चॅप्टर 12. तुमचे मन हे तुमचे सर्वात शक्तिशाली हत्यार आहे. आता बघा, वी हॅव ऍक्च्युली टू माइंड्स असं आपण म्हणतो, किंवा टू माइंड्स कोणते आहेत? एक कॉन्शियस माइंड आणि अनदर इज अ सबकॉन्शियस माइंड. ओके. तर हे जे सबकॉन्शियस माइंड असतं त्याच्यामध्ये प्रचंड ताकद असते. आणि हे कॉन्शियस माइंडपेक्षा वेगळं असतं. ओके. मग आता आपण म्हणून असं डिस्टिंग्विश करता येतं का की आता मी प्रेझेंटली मला कळतंय का माझं कॉन्शियस कुठलं आहे अनकॉन्शियस कुठलं आहे? तर नाही कळत. ओके. तर कॉन्शियस जे माइंड आहे ते आपण, ते शक्यतो तर्क म्हणजे लॉजिक किंवा काही गोष्टी कराव्यात का न कराव्यात जसा विचार आपण करत असतो, हे कॉन्शियस थ्रू करत असतो. ओके. आणि सबकॉन्शियस जे माइंड असतं ते अंतर्मन आपण म्हणतो. हे अंतर्मनालाच कसं असतं की काही गोष्टी हॅबिच्युअली आपण परक्युलेट करतो. म्हणजे एक गोष्ट आपण वारंवार 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 करतोय, तर ती सबकॉन्शियस माइंड पर्यंत परक्युलेट होते. आणि एकदा की ती गोष्ट सबकॉन्शियस माइंडने पकडली, ओके, सांगितलं की त्याने ऍक्सेप्ट केली की ही गोष्ट अशीच आहे, तर त्यानुसार तो वेगवेगळ्या कल्पना सुचवतो किंवा त्यानुसार वागायला लागतो. फॉर एक्झाम्पल, निगेटिव्ह उदाहरण आहे, पण एक उदाहरण असं आहे की समजा तुम्ही सारखं सारखं निगेटिव्ह बोलत असाल, तुम्ही म्हणत असाल युअर अ डम, युअर डम असं सारखं म्हणत असाल, आणि हे सबकॉन्शियस माइंडने ऐकलं की अरे आपण डम आहोत, किंवा आपल्याला कळतच नाही काही, किंवा आपल्याला विसरण्याची बिमारी आहे, किंवा आपल्याला वाचताच येत नाही, असं जर तुम्ही काही म्हणत राहिला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली काही दिवसातच असा प्रत्यय येईल की खरंच तुम्हाला वाचता येत नाहीये, खरंच तुमच्याकडनं सारख्या चुका होत आहेत, खरंच तुम्ही काही ठिकाणी उशिराच पोहोचताय. द थिंग इज दॅट व्हॉट एव्हर यू आर टॉकिंग विथ यू कॉन्स्टंटली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, इट गेट पर्क्युलेटेड टू द सबकॉन्शियस माइंड. आणि एकदा ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत पर्क्युलेट झालं, ओके, तर सबकॉन्शियस माइंड ते पकडतं आणि त्यानुसार सगळा सिनॅरिओ क्रिएट करतं. ओके. तर अशी जबरदस्त ताकद अवचेतन मनाची आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण ते ऍक्सेप्टच करत नाही. इवन मी सुद्धा 2020-21 पर्यंत असं काही असेल असं वाटत नव्हतं मला. म्हणजे आधी मनाचा अभ्यास होता, पण अशा पद्धतीने पण सायंटिस्टने तो अभ्यास केलाय आणि आपण खरंच याच्यावर वर्क करू शकतो. आपल्याला ज्या पद्धतीच्या गोष्टी हव्यात त्या आपण बदलवू शकतो, त्या रियालिटीमध्ये आणू शकतो. याचा विश्वास बसणं थोडं कठीण आहे. ओके. पण हे सगळं ट्रूथ आहे. याच्यातलं एक छोटंसं वाक्य आपण आधीच्या पुस्तकातलं वाचलं होतं, द सिक्रेट मधलं, की आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. आस्क म्हणजे काय? आपल्याला जे हवं ते मागा. ओके. त्याच्यानंतर ते भेटणार याच्यावर विश्वास ठेवा. आणि नंतर ते भेटलंय असं इमॅजिन करा. ओके. पण पहिली जी स्टेप आहे आक्स, तीच गोष्ट आपण थांबून जातो की अरे आपण कसं काय मागायचं. आता समजा माझं समजा उत्पन्न एवढं एवढं आहे, मी हाऊ कॅन आय आस्क फॉर द मर्सिडीज. ओके. तर आपण घाबरतो. तसंच पद्धतीने आपले बरेच सहकारी, त्यांना न्यूनगंड असतो की नाही बाबा आपली सॅलरी एवढी ना, आपण अधिकीची हिंमत नाही करायची, आपल्याकडनं कसं होईल, किंवा आपण अधिकीचं काही वेगळं करायचं म्हटलं नाही रे माझ्याकडनं जमणारच नाही. मग वी नेव्हर आस्क टू द नेचर ऑल्सो. ओके. वी थिंक विथ अवर कॉन्शियस माइंड की दिस इज ट्रू ऑर फॉल्स, इज इट इन अवर बजेट ऑर नॉट. ओके. पण रुंडाबन असेल किंवा इथे सबकॉन्शियस माइंड मध्ये ते सांगतायत की तुमचं काम फक्त मागायचं आहे आणि विश्वास ठेवायचा आहे. ते कसं जुळून आणायचं हे काम अवचेतन मनाचं आहे, हे काम निसर्गाचं आहे. आता निसर्गालाच त्यांनी अवचेतन मन म्हटलंय, किंवा अवचेतन मन हेच आहे की ते पूर्ण गोष्टी जुळून आणतं.
तर हा बिलीफ जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला हा चॅप्टर चांगला कळेल आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा फायदा पण होईल. आता इथे त्यांनी म्हटलंय की अवचेतन मन म्हणजे काय. अवचेतन मन हे एक मानसिक संग्रहालय आहे जे आपल्या सर्व अनुभव, भावना आणि विचार साठवते. म्हणजे एक स्टोअर हाऊस आहे की आपल्या ज्या भावना आहेत, अनुभव आहेत, आलेले एक्सपिरियन्स आहेत, काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार आहेत, हे सगळं साठवत असते. हे मन झोपेतही काम करत असते. म्हणजे आपण झोपत असतो, मन ते झोपत नसतं. म्हणजे सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड हे झोपतं. ओके, मग विचार वगैरे सगळे आपले शांत होऊन जातात. आपण काय अनालिसिस करत नाही, हे बरोबर का ते बरोबर आहे. एकदा 10, 10:30, 11, 12 काय वाजले की आपण झोपी जातो. पण सबकॉन्शियस माइंड हे 24 आवर्स जागं असतं. ओके, आणि हे काम करत असतं. ते कधीच झोपी जात नाही. एक मूव्ही जसं आठवलं म्हणून सांगतो, कार्तिक कॉलिंग कार्तिक नावाचा मूव्ही काहींनी बघितला असेल तर बघा, की नसेल बघितला असेल त्यांना माहिती असेल, की ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघा. हे सबकॉन्शियस अँड कॉन्शियस माइंडची मिस्ट्री दाखवली त्यांनी. इव्हन मी जेव्हा बघितलं ना तेव्हा मी सुद्धा शॉक होतो की मला वाटलं भूताचा वगैरे पिक्चर आहे काय. पण नंतर कळलं की इट्स द मूवी ऑफ सबकॉन्शियस माइंड. तर छान आहे, म्हणजे ते तुम्ही एकदा बघू शकता. तर नेपोलियन हिल यांच्या मते अवचेतन मन हे एक कनेक्टिंग लिंक आहे जे आपल्याला इन्फायनाईट इंटेलिजन्सशी जोडते. तर हे खूप महत्वाचं वाक्य आहे बरं का. खरं मी म्हणेल, मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो की हे अ, तुम्ही म्हणण्याशी मी सगळ्यांशीच बोलतोय. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की अशी शक्ती आहे आणि त्याच्याशी बोलून आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके, त्यांनी म्हटलंय की वी कॅन कनेक्ट द लिंक थ्रू इन्फायनाईट इंटेलिजन्स. आणि कालच्या पण चॅप्टरमध्ये त्यांनी तेच सांगितलं होतं की काही लोक नॉलेज कसं गेन करतात, त्यातलं एक प्रायमरी सोर्स नॉलेजचा सांगितलं होतं की ते लोक ध्यान धारणा करतात. आपले ऋषीमुनी काय प्रत्येक वेळेस लिटरेचर वाचत होते असं नाही, की हिमालयात गेलेत किंवा कुठे गेलेत, तिथे शांत डोळे मिटून बसले, साधना केली. दे कनेक्टेड टू द नेचर. ओके, आणि ऑटोमॅटिक त्यांना अनुभूती आली. मग आपण जी अनुभूती आली असं म्हणतो याचा अर्थ ते नॉलेज झालं. तर मग आवर सबकॉन्शियस माइंड कॅन कनेक्ट टू द इन्फायनाईट इंटेलिजन्स. हा जे काही पूर्ण जग आहे त्याला कनेक्ट होऊ शकतं, त्याचा एनर्जी सोर्स आपल्याला कळू शकतो, की आपल्याला ज्या गोष्टी माहीत करून हव्यात त्या माहीत करून भेटू शकतात. तुम्ही जे जास्त विचार करता, जे जास्त अनुभव होतात, ते सर्व अवचेतन मनात साठवले जाते आणि तुमचे भविष्य घडते. बघा किती, एवढं जरी वाक्य मी म्हटलं ना, एवढ्या याच्यात जरी आपण घेऊन गेलो वाक्य तरी खूप आहे. त्यांनी काय सांगितलंय सिंपल, तुम्ही ज्या गोष्टीचा जास्त विचार कराल, तीच गोष्ट तुमच्या अवचेतन मनामध्ये जाईल, तीच गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस मनामध्ये जाईल आणि तीच गोष्ट तुम्ही परक्युलेट करा आणि त्याच प्रकारचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचतील. याचा अर्थ असा, की समजा मला एखाद्या XYZ व्यक्तीचा त्रास असेल. ओके, मग ते पार्टनर असू शकतो किंवा मग घरातले कोणी असू शकतात किंवा बाहेरचे कोणी असू शकतात. जर मी सारखं सारखं तेच म्हणत असेल की मला ह्या व्यक्तीचा त्रास आहे, ह्या व्यक्तीचा त्रास आहे, मग हा व्यक्ती असाच विचार करत असेल का, हा व्यक्ती तसाच विचार करत असेल का, मग मी असं करू का तसं करू का, मग इफ यू आर थिंकिंग कॉन्स्टंटली निगेटिव्ह अबाउट दॅट पर्सन, the subconscious mind will not think whether it is right or wrong. You only think about that person. That feelings inculcate in your mind, and that type of experience will come across in युअर डे टू डे लाईफ. ओके, म्हणजे काय, की तुम्ही त्या प्रॉब्लेमचा विचार करताय म्हटलं तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवर गेलाय, मग त्या फ्रिक्वेन्सीवर असलेले जे काही अनुभव आहेत ते तुम्हाला मिळतील. मग ते वाईट असू शकतील, चांगले असू शकतील. तर मग तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवंय ते तुम्ही जास्तीत जास्त मागा. तुम्हाला जे हवंय त्या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करा. आपण बऱ्याच वेळेस काय करतो, मला ज्या गोष्टीचा त्रास होतो त्याच गोष्टीविषयी आपण इतरांशी पण बोलतो आणि स्वतःशी पण बोलतो. त्यामुळे आपण त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये राहतो आणि सबकॉन्शियस माइंड पण त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये राहतं आणि मग त्याच व्यक्तीकडनं किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीचेच अनुभव आपल्याला जास्त येतात. ओके, तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की तुम्ही जे जास्त विचार करता, जे जास्त अनुभव होता, ते सर्व अवचेतन मनात साठवले जाते आणि तुमचे भविष्य घडते. मग तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही, तो बॉस आहे ना, मला बहुतेक असं करणार आहे, तर मग असंच होणार आहे, तसंच होणार आहे आणि मग खूप भयंकर गोष्ट घडणार आहे. मग तशीच गोष्ट घडते. कारण तुम्ही त्याचाच विचार जास्त केलेला असतो. तर हे मला कळल्यानंतर मी काय केलं माहिती आहे का? हे मला खूप आधी नाही कळलं. मला जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वीच कळलं. पण त्यानंतर मी असं ठरवलं, की मला ठीक आहे वाईट एक्सपिरियन्स येत आहेत, पण मला काय चांगलं हवंय? हो, की मी ते देवाला मागेल. आता देव म्हणजे सबकॉन्शियस माइंडही म्हणू शकता, देव नेचरही म्हणू शकता. तर मी तेच देवाला मागेल. अरे मला काय वाटतं, की ह्या व्यक्तीने चांगलं वागावं. मग मी आय विल आस्क टू द गॉड, की हा खूप छान पद्धतीने वागतो आहे. त्याच्यामध्ये वृंदावन यांचं मॅजिक नावाचं पुस्तक आहे. ते मला खूप उपयोगी पडलं. त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस दिली आहे. त्याच्यामध्ये तर खूपच अति अति प्रचंड छान पुस्तक आहे ते.
त्याचे काही सेशन्स पण होतात, त्याची लिंक लागली तर मी तुम्हाला नक्की पाठवेल. ते पण तुम्ही अटेंड करू शकतात. विजय नायडू सर ते सेशन्स घेतात, ते खूप छान आहे. तर मग अवचेतन मन आहे आणि ते तुम्ही समजून घ्या, त्यातला हा एक विचार खूप महत्वाचा आहे. त्यांनी असं पुढे म्हटलंय की हे अवचेतन मन 24 तास सक्रिय असते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हाही अवचेतन मन काम करत असते. त्याला विश्रांती नसते, कधीच झोपत नाही, विश्रांती नसतेच, ते कंटिन्युअसली वर्क करत असतं. ते सर्व गोष्टी साठवते. तुमचे प्रत्येक विचार, भावना, अनुभव सर्व काही या मनात रेकॉर्ड होते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, कार्तिक कॉलिंग कार्तिक पिक्चर असा आहे ना, की त्याच्यामध्ये काय होतं की तो जागा असतो बरं का. म्हणजे आता तो माझ्या समजा ऑफिसमध्ये मी बोलतोय, आता हे मी कॉन्शियस माइंडनी चाललंय, पण सबकॉन्शियस माइंड आहे ना बाकीच्यांचं फोन ऐकत असतं, बाकीच्यांचे काही किस्से असतात ते ऐकत असतं. आणि मग तो काय करतो, त्या प्रकारचे अनुभव त्याला रात्री देतो. म्हणजे ड्युएलिटी सांगितली की तो कॉन्शियस माइंडनी झोपतो, त्या सबकॉन्शियस माइंड त्याच्याकडनं काम करून घेतं, म्हणजे तोच त्या स्वतःला कॉल करत असतो. आणि मग त्या प्रकारचं ते खूप छान दाखवलंय. म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे सगळा डाटा अनालिसिस करत असतं किंवा साठवून घेत असतं आपल्या एन्व्हायरमेंट मधला. फक्त आपण किती कॉन्शियसली तो परत हवा आहे त्यासाठी प्रयत्न करतो, हे आपल्यावर डिपेंड. तर सगळं साठवते मन सबकॉन्शियस माइंड. दुसरं म्हटलंय इन्फायनाईट इंटेलिजन्स. हे मन आपल्याला विश्वातील सर्वोच्च बुद्धिमत्तेशी जोडण्याचे माध्यम आहे. म्हणजे हे तुम्हाला कळलं असेलच की सबकॉन्शियस माइंडला जर तुम्ही सांगितलं की इवन यू कॅन, मी काही ठिकाणी असं वाचलंय, यू कॅन ऑर्डर टू युअर सबकॉन्शियस माइंड, यू कॅन आस्क इट की ए सबकॉन्शियस माइंड, मला असं वाटतं की मला खूप मोठं व्हायचं, त्यासाठी मला काहीतरी बिलिनियर आयडिया सुचव. जसं आपण एआय ला सांगतो, तसं तुम्ही स्वतःच्या मनाला सांगायचं, मग तो काम करायला लागतो. ओके, असं होतं, पण ते त्यात तुमचं बॉन्डिंग किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, नाही तर लगेच तुम्ही आता सांगितलं ते कॉन्शियस माइंड पर्यंतच राहिलं तर काय उपयोग नाही. तर हे सबकॉन्शियस माइंड ऑटोमॅटिकली तुम्हाला अशा प्रकारच्या आयडियाज जनरेट करून देतं, अशा प्रकारचे सोर्सेस जनरेट करून देतं, अशा प्रकारची माणसं तुमच्या आयुष्यामध्ये आणतं की ज्यातनं तुम्ही जे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये भेटते. ओके, आणि हे मी खूपदा अनुभवलेलं आहे. अजून काही दिवसामध्ये ते सगळे अनुभव समोर येतील. काही रिझल्ट समोर येतील, त्यानंतर सगळ्यांना ते अजूनही गोष्टी कळतील. पण जे जे आजपर्यंत मोठी माणसं झालेली आहेत त्यांच्याकडनं मी स्वतः ऐकलेलं आहे की ते जसं रॉबिन शर्मा यांचं पुस्तक आहे 5 AM क्लब, याच्यामध्ये त्यांनी 20 मिनिटं साधना सांगितलीच की 20 मिनिटं तुम्ही स्वतःशीच बोला. ओके, म्हणजे काय स्वतःशी बोला, म्हणजे काय शेवटी सबकॉन्शियस माइंड पर्यंतच बोला. व्हिज्युअलाइज करा. बरेच जण, बरेच मोटिवेशनल स्पीकर असतील, मॅनिफेस्टेशन कोच असतील, यांनी मॅनिफेस्टेशन सांगितलंच आहे, व्हिज्युअलायझेशन सांगितलंच आहे. मग व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन, ॲफर्मेशन काय, यू आर टॉकिंग विथ युअर माइंड, यू आर कॉन्स्टंटली मेकिंग और रिपीटिंग द थिंग्स विच यू वॉन्ट. ओके, आणि मग त्या थिंग्स तुमच्या मनापर्यंत गेल्या, सबकॉन्शियस माइंड पर्यंत पर्कलेट झाल्या की त्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. किती सिंपल आहे. पण याच्यावर आधी तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की ही गोष्ट घडणार आहे. म्हणून मी एकदा मुद्दाम हा शब्द वापरला होता की द सिक्रेटमध्ये त्यांनी सांगितलंय आक्स, बिलीव्ह अँड रिसीव्ह. बिलीव्ह हा शब्द खूप महत्वाचा आहे की हे असंच घडतं. याचा जर तुम्हाला ठाम विश्वास असेल तर तुम्ही ती गोष्ट मागू शकाल. नाही तर काय होतं माहिती का, की तुम्ही मागताय आणि मलाही म्हणाल तुम्ही, सर आम्ही तर मागून बघितलं पण हे काय वर्क होत नाही, हे सगळं फ्रॉड दिसतंय. ओके, पण इथे त्यांनी सांगितलंय की जे तुम्ही मागताय ना त्याच्यामध्ये भावना पण असाव्यात, की माझा पूर्ण विश्वास आहे की मी हे मला भेटणारच आहे. असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा ती गोष्ट तुम्हाला नक्की भेटेल. आता बघा, अवचेतन मन कसे काम करते, हे काही 5 स्टेप दिल्या त्या समजून घेऊया. अवचेतन मन हे विचार पेरते, तुम्ही जे विचार करता ते मनात जातात. त्याच्यानंतर सेकंडमध्ये भावनांनी बळकट करते किंवा करणे. भावनेसह विचार अधिक खोल रुजतात. त्याच्यामागे भावना पण पाहिजे, म्हणजे नुसतं फक्त हे नको की मला ही गोष्ट हवी, पण त्याच्यामागे काही भावना पण असतात. ओके, मग त्या प्रेमाच्या भावना असतील, रागाच्या भावना असतील, किंवा तुम्हाला ती गोष्ट हवीच आहे, तुम्हाला कोणाला तरी ती द्यायची आहे, काय तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी तुमचे इमोशन्स आहे, तर ती गोष्ट तुम्हाला भेटू शकते. तुमच्या भावनाच नाहीये त्याच्यामागे काय, झिरो. हे फक्त तुम्ही एक प्रोफेशनली फक्त मागताय तर त्याच्याने उपयोग होणार नाही. तिसरं म्हटलं की अवचेतन मन साठवते. हे विचार अवचेतन मनात स्थायी होतात. म्हणजे जे काही तुम्ही आता मागितलेलं आहे ते तुमच्या मनामध्ये जातं, सबकॉन्शियस माइंड पर्यंत जातं आणि ते साठवलं जातं. तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की काही गोष्टी तुम्ही लहानपणी ठरवलेल्या असतात, काही निश्चय तुम्ही केलेले असतात. त्यामुळे मोठेपणी तुम्हाला कधीच काही त्याचा हे होत नाही. म्हणजे इतक्या त्या रुजलेल्या तुमच्या मनामध्ये असतात की तुमच्याकडनं एखादी गोष्ट चुकीची होऊ शकत नाही. म्हणजे असे काहीतरी चुकीचे प्रसंग पण येतात. तेव्हा तुम्हाला वाटतं की अरे ह्या चुकीच्या प्रसंगाचा मी ऍडव्हान्टेज घेऊ शकतो. पण आपल्या सबकॉन्शियस माइंडला आत्तापर्यंत आपण असं ट्रेन केलेलं असतं
की काही गोष्टी आपल्या समोर असून सुद्धा आपण त्या गोष्टी नाकारतो. ओके, जसं एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर स्मोकिंगचं एक्झाम्पल आहे. जसं तुम्ही आधीच निश्चय केला की नाहीच आहे, तर आता माझे मित्र आहे आणि मी हॉस्टेलला राहतोय आणि मला असं वाटतं की मला कोणी बघणार नाही, सगळं आहे, पण तरी पण माझा इतका कंट्रोल असतो किंवा मी आधीच तेवढं कणखर असतो की मला नाही वाटत ते काही करावं आणि कोणी फोर्स केला तर सुद्धा मी ते नाही म्हणू शकतो. द थिंग इज दॅट की मी आधी विचार पेरलेले आहेत, भावनांनी ते बळकट केलेले आहेत आणि ते विचार माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे कसाही प्रसंग आला तरी पण मी त्याच्यामध्ये छान रीतीने बिहेव करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे कुठले विचार तुम्ही पेरले त्यानुसार हे एक 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 मशीन आहे की ते मशीन कामाला लागलेलं असतं. तुम्हाला जी गोष्ट तुम्ही पेरलेली आहे ती गोष्ट अस्तित्वात आणण्यासाठी हे सबकॉन्शियस माइंड काम करत असतं. तशा फ्रिक्वेन्सीनुसार ते तुम्हाला वेगवेगळे सिनेरियोज तुमच्या आयुष्यामध्ये समोर आणत असतं. मग ते ओळखणं आणि त्यानुसार काम करणं हे तुमची जबाबदारी असते. त्याच्यानंतर रात्रीची प्रक्रिया याच्यामध्ये सांगितली. झोपेत अवचेतन मन योजना बनवते. ओके. मग आपण जर बघितलं असेल ना की आधीच्या पण पुस्तकांमध्ये जोसेफ मर्फीनी पण तेच सांगितलंय की तुम्ही तुमचे जे जे आयुष्यात तुम्हाला व्हायचं आहे, की जी आयुष्यात गोष्ट हवी ती रात्री झोपताना लिहा किंवा वाचा किंवा आठवा किंवा व्हिज्युअलाइज करा. ओके. रात्री व्हिज्युअलाइज करता करता झोपायचं आहे. याचं कारण असं आहे की जे दोन माइंड्स आहे, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, हे कॉन्शियस माइंड दिवसभराच्या विचाराने थकलेलं असतं आणि थकून मग ते झोपून जातं. ओके. आणि मग काय होतं, जसं बघा कॉन्शियस माइंड हे इट्स लाईक अ सिक्युरिटी गार्ड किंवा डोअर कीपर आहे. आता मला सांगा, जर डोअर कीपर, समजा मी एखादं म्हटलं की मला बिलेनियर व्हायचंय आणि हा थॉट मला असं वाटतंय की तो माझ्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जावा. पण मध्ये कोण आला? कॉन्शियस माइंड आलं. मग कॉन्शियस माइंड काय म्हणेल, की अरे तुला बिलियनियर व्हायचंय, कसं काय बिलियनियर होशील, तुला हे थोडी जमणार आहे, तुझं काय आहे, तुझं बॅकग्राऊंड काय आहे, तुझं असं तसं तसं. आणि तो थॉट लगेच डायल्यूट होईल आणि कॉन्शियस माइंड तो सबकॉन्शियस माइंड पर्यंत काही पाठवणार नाही. ओके. पण हाच जर विचार मी रात्री केला, रात्री 10-12 वाजता मी आता झोपतोय समजा, तर माझा विचार मी आणला की अरे मला मला बिलियनियर व्हायचंय. तर आता प्रॉब्लेम काय होतं, सबकॉन्शियस माइंड पर्यंत आला तर सबकॉन्शियस माइंड रात्री थकलेलं असतं, त्यामुळे तो थकून झोपून जातो. मग आता जो काही थॉट आहे तो डायरेक्टली माझ्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत येतो आणि तो त्याच्यामध्ये बळकट होतो. द थिंग इज दॅट की रात्री झोपताना तुम्हाला जे आयुष्यामध्ये हवंय तो थॉट तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सांगायचा आहे, म्हणजे तुम्ही आठवायचा आहे. ओके. किंवा वाचायचं आहे, विचार करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे, तसंच झोपी जायचंय आणि सकाळी उठल्यानंतर परत तोच थॉट. ओके. एकदम सकाळी उठल्या उठल्या लगेच तुम्ही एकदम फ्रेश नसता ना, तोच थॉट आठवायचा आहे की मला काय हवंय लाईफमध्ये. अशाने तो सबकॉन्शियस माइंडमध्ये पर्क्युलेट होतो आणि एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये तो पर्क्युलेट झाला तर ऑटोमॅटिक ते काम करायला लागतं. कसं काय ते आता विचारायचीच गरज नाही, ऑटोमॅटिक ते काम करायला लागतं. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा गेल्या 70 वर्षापासून जे काम करते संस्था, त्यांनी पण मेंदू प्रतीक नावाची संकल्पना सांगितली. तर त्यांनी सांगितलं त्या मेंदू प्रतीकवर एकाग्रता करायची. तुमच्या 3 इच्छा तुम्ही त्या मेंदू प्रतीक कडे पाहून आठवायच्यात आणि हे मेंदू प्रतीक नंतर तुम्ही उशाखाली ठेवून झोपून जायचं. आता ही जे 3 इच्छा आहेत ते केव्हा तुम्हाला सांगायच्या आहे, की तुम्ही मोबाईल आता ठेवून दिलेला आहे, टीव्ही ठेवून दिला आहे, आता तर झोपतायत तुम्ही आता. ओके. ॲट द टाईम ऑफ स्लीपिंग तुम्हाला हे 3 इच्छा आठवायच्या आहे आणि झोपायचंय. सकाळी उठल्यानंतर पहिले ते मेंदू प्रतीक घ्यायचं, परत त्या 3 इच्छा तुमच्या आठवायच्या आणि मग दिवस सुरू करायचा. सेम प्रिन्सिपल आहे. ओके. फक्त मनशक्ती प्रयोग केंद्राने आधीच सांगून ठेवलंय. म्हणजे ते जवळ 40-50 वर्ष आधीच सांगितलंय आणि हे जे काही पुस्तकं आपल्या हाती येत आहेत ते रेफरन्स आपल्याला आता कळतात. त्यांनी तेच सांगितलं की तुम्ही लिहून ठेवा, व्हिज्युअलाइज करा. द सेम थिंग. तर याचं काम होतं आणि या पद्धतीने होऊ शकतं. तर मग हे अवचेतन मन काम करण्यासाठी ही रात्रीची झोप, ओके, ती पण खूप महत्वाची आहे. जर तुम्ही झोपेच्या वेळी तुमचा मोबाईल बंद किंवा बॅटरी संपली तरच झोपत असाल, तर अवचेतन मनाचा आणि तुमचा फार काही लवकर रिलेशन येईल असं होत नाही किंवा होणार नाही. त्यामुळे तुम्ही टाइम ठरवा की मी यावेळेस मोबाईल बंद करेल. 11 वाजले की माझा मोबाईल फ्लाईट मोडवर असेल. ओके. त्यानंतर मी पुस्तक बघेल, थोडं वाचत वाचत झोपेल, मग व्हिज्युअलाइज करेल आणि मग झोपेल. असं एखादं तुम्ही शेवटचे 10-15 मिनिटाचं एक प्लॅनिंग करून ठेवा. तर यू कॅन टॉक विथ युअर सबकॉन्शियस माइंड. पुढे म्हटलंय प्रत्यक्षात येणे. आणि एकदा हे सबकॉन्शियस माइंड पर्यंत गेलं की ते त्या गोष्टी रिसीव्ह व्हायला लागतात, म्हणजे प्रत्यक्षात यायला लागतात. मग तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मिळतात, काही संधी मिळतात, काही आयडियाज तुमच्या डोक्यामध्ये येतात, एकदम अचानक आयडिया येतात. ओके. आणि त्या आयडिया झाल्यानंतर तुम्ही म्हणता अरे हा, ही अशी गोष्ट आहे, आपल्याला कसं काय सुचली काय माहित नाही, पण आपण चला त्याच्यावर काम करूया. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, काल एक सायंटिस्टचं नाव तुम्हाला घेतलं होतं, एडविन म्हणून आहे. त्यांनी बेन्झिनचं स्ट्रक्चर कसं फाइंड आउट केलं, तर रात्री झोपलेले होते पण ते त्याच्या आधी वर्क करत होते की त्यांना कळत नव्हतं की 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन जॉईन कसे करावे. आणि नंतर सडनली त्यांना असं दिसलं त्यांच्या झोपेमध्ये की साप साप म्हणजे स्नेक स्नेक इटिंग हिज ओन टेल, की तो साप त्याच्या स्वतःची शेपटी खातोय.
ओके, मग ते म्हटलं अरे हे गोल गोल काय आहे, अरे आपण ट्रायच नाही केलं की कार्बन आपण रिंग मध्ये लावू शकतो, चला एकदा ट्राय करूया. आणि जेव्हा ते रिंग मध्ये लावला त्यानंतर त्याला ते सापडलं, ते म्हणजे होतं बेन्झिन. ओके, म्हणजे बेन्झिनचा जर शोध बघितला तर स्वप्नात लागलेला आहे, म्हणजे हा सबकॉन्शियस माइंडने लावलेला आहे. अशा कितीतरी गोष्टी ज्या सबकॉन्शियस माइंडने फाइंड आउट केलेल्या आहे. आणि मला याचा बराच प्रत्यय येतो. ओके, बऱ्याच वेळेस काही असं वाटत असतं की काही गोष्टी आपण फाइंड आउट कराव्या, तर त्या सबकॉन्शियस माइंड थ्रू आपल्याला त्याचे उत्तर मिळतात. अवचेतन मन हे एक फर्टाईल गार्डन सारखे आहे. तुम्ही त्यात पॉझिटिव्ह विचाराचे बीज पेरले तर पॉझिटिव्ह परिणाम मिळतात, नाहीतर निगेटिव्ह विचाराचे तण उगवते. हा पॉइंट आपण ऑलरेडी पण आधी जोसेफ मर्फींच्या पुस्तकातही बघितलाय. त्याच्यामध्ये ते असं सांगतात की नाही का, जे तुम्ही पेराल ते उगवतं. तसं आपलं मन पण एक फर्टाईल गार्डन आहे. त्या फर्टाईल गार्डनचा अर्थ असा आहे की ते त्याच्यात तुम्ही जे पेरलेलं असेल, समजा तुम्ही गांजा पेरलाय तर तो गांजाच उगवणार, हे सत्य आहे की नाही? जर तुम्ही तुळशीचं रोप पेरलं तर तुळशीचं रोपच येणार. तुम्ही बटाटे पेरले तर बटाट्याचे रोपच येणार. का असं होणार आहे, तुम्ही गार्डन मध्ये बटाटे पेरले आणि कांदा आला? नाही होऊ शकत ना. म्हणजे हा जसा रूल आहे बरं का, याला नियम म्हणतोय मी, मुद्दाम गांजाचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की ते पटकन कळावं म्हणून, की हा रूल आहे ना की तुम्ही जे पेरले ते उगवेल, हे तुम्ही मान्य आहे ना. तर तर जोसेफ मर्फी सांगतात की हा जसा रूल आहे तसाच रूल तुमच्या मनाचा आहे. हे तुम्हाला का कळत नाहीये, असं जोसेफ मर्फी म्हणतात. आणि नेपोलियन हिल त्याच लाईनीवर म्हणतात की तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. मग तुम्ही थॉट काय पेरला की तुम्ही इंटेलिजंट आहे, मग इंटेलिजंटच होणार आहे तुम्ही. यू नीड टू कीप पेशन्स. तर तुम्ही बटाटे लावल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बघतात की बटाटे किती उगलेत, किती मोठे झाले, असं नाही बघत ना. यू नीड टू कीप पेशन्स फॉर दॅट. द सेम थिंग व्हॉट एव्हर यू यू आर सोविंग, किंवा तुम्ही तुम्ही जे काय पेरताय तेच तुम्हाला उगवणार आहे. तर याचा तुम्ही विश्वास ठेवा. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये काय इनपुट टाकायचे हे आपण ठरवायचं. आणि एकदा का तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या ना की अरे मी जे पेरतोय तेच उगवणार आहे, तर तुम्हाला इन्व्हायरमेंट वेगळं दिसायला लागेल. कसं दिसायला लागेल, जसं मला जे दिसतं मी ते सांगतो. बऱ्याच वेळेस काय होतं की मी जेव्हा माझ्या पद्धतीने विचार करत असतो किंवा माझा अवतीभोवती बघत असतो, तर मला असं कळतं की एखादा व्यक्ती येतोय आणि तो निगेटिव्ह बोलतोय. मी लगेच सावध होतो, अरे हा निगेटिव्ह बोलतोय, माझ्या मनात पण नाही की एखादी गोष्ट, समजा तो आजाराविषयी बोलत असेल, हा का आजाराविषयी बोलतोय, उगाच माझ्या अवचेतन मनाला किंवा माझ्या कॉन्शियस मनाला त्या गोष्टी जात आहेत, ऐकायला येतात. मग परत मी विचार करत बसेल, मी लगेच त्याला थांबवतो की सर तुम्ही जस्ट डोंट टॉक निगेटिव्ह, असेल पॉझिटिव्ह तर ते सांगा. बाकी अडचणी समस्या सगळ्यांनाच असतात. ओके, द थिंग इज दॅट की ते रिअलाइज व्हायला लागतं. त्याच पद्धतीने तुमचे मित्र आहे की समजा ते एखादा फ्री फायर खेळतायत किंवा मोबाईल रील्स बघतायत. ओके, ते तुम्हाला लगेच जाणवतं की अरे हे नकोय, मला हा कॉन्टेंट नकोय. मला कॉन्टेंट काय हवाय की मला समजा आयस व्हायचंय, मला तो कॉन्टेंट हवाय. तो कोणीतरी द्या, म्हणजे मी तो वाचेल आणि तो समजून घेऊन मी पुढे प्रगती करेल. द थिंग इज दॅट की इफ यू अंडरस्टँड की अवर माइंड इज अ गार्डन. ओके, अँड वी कॅन म्हणजे आपण ते उगवू शकतो त्याच्यामध्ये, म्हणजे इट इज अ फर्टाईल गार्डन. त्याच्यामध्ये जे हवं ते उगवू शकतो, मग तुम्ही तेच पेराल जे तुम्हाला हवंय. ओके, आय थिंक यू गॉट द पॉइंट. पुढे म्हटलं की 7 भावना, सकारात्मक भावना अवचेतन मनाचे इंधन. म्हणजे कुठल्या भावना महत्वाच्या आहेत ज्या अवचेतन मनाला मदत करतात? पहिली गोष्ट बर्निंग डिझायर, त्याला इच्छा म्हटलंय. दुसरी म्हणजे फेथ. फेथ सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे विश्वास. ओके, समजा एखादा खूप पाऊस पडणार आहे आणि तुम्ही त्याच्यावर खूप विश्वास ठेवला पाऊस पडणार, तर तुम्ही छत्री घेऊनच तिथे जाल. ओके, पण तुमचा विश्वासच नाही, तो म्हणतोय पाऊस पडणार आहे, माझा विश्वास नाही, तुम्ही तसेच जाल. पण विश्वास आहे म्हटल्यावर तुम्ही ऑलरेडी यू विल शो सम ऍक्शन. ओके, समजा तुम्हाला मी म्हटलं की अरे तुम्ही आता तुमच्या तुमच्या लाईफमध्ये 3 महिन्यात 4 व्हीलर येणार आहे, असं म्हटल्यानंतर तुम्ही यू नीड टू फाइंड आउट द प्लेस फॉर पार्किंग. ओके, इन्स्टेड ऑफ थिंकिंग अरे हा हे कसं म्हणताय, कसं होऊ शकतं. यू नीड टू कीप अ फेथ. ओके, मी हे तुम्हाला मुद्दाम सांगतो की जसं रुंडाबन यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की एक मुलगी अशी होती की तिचं लग्न होत नव्हतं आणि तिचं म्हणणं होतं की माझं लग्न व्हावं. त्यासाठी तिने सगळं मॅनिफेस्टेशन केलं. बहुतेक सॉरी, जोसेफ मर्फींचं पुस्तकामधलं आहे हे. तर ती म्हटली, तिने जोसेफ मर्फींचं ऐकून सगळं केलं. म्हणजे ते तिला सांगितलं होतं की तू मॅनिफेस्ट कर, त्याप्रमाणे असं इमॅजिन कर, व्हिज्युअलाइज कर की तुझा पार्टनर येतोय आणि सगळं होतंय, सगळ्या गोष्टी होत आहेत. मी सगळ्या गोष्टी केल्या तरी तिचं लग्न होत नव्हतं. मग जोसेफ मर्फीने एक दिवस तिला बोलून घेतलं, म्हणे तू कशा पद्धतीने मॅनिफेस्ट करते, काय करते? तर ती म्हणे तुम्ही सांगते मी तसंच करते की मी लिहून ठेवते, लिहिते, ग्रॅटिट्यूड व्यक्त करते. म्हणे बरं ठीक आहे, पण तू ऍक्शन मध्ये काही त्याच्यात बदल केलाय का? मग ती म्हणते नाही, ऍक्शन मध्ये काहीच नाही केलंय. मग तिला रिअलाइज होतं की अरे माझं लग्न होणार आहे, याचा अर्थ माझी गाडी, तिची स्वतःची 4 व्हीलर असते,
तर ती म्हणे मी गाडी तर मग पार्क करते, मग माझा नवरा गाडी कुठे पार्क करेल? ओके, मग ती त्या वेळेपासून ऍक्शन पासून काय करायला लागली, ती गाडी जिथे पार्क करते त्याच्या शेजारी एक जागा तिने सोडून दिली आणि तिने सांगितलं की माझा नवरा इकडे इथे गाडी पार्क करेल. बेडच्या वेळेस पण तिने तिच्या घरामध्ये दोन दोन बेड आणून ठेवले की नाही, इथे त्यांना पण झोपायला, इथे मलाही झोपायला, की आपण बेड आणून ठेवू. त्या पद्धतीने तिच्या घरी एकच प्लेट होती, ती म्हणे मिस्टर आल्यानंतर त्यांच्यासाठी दोन प्लेट्स आहेत, मग ते प्लेट्स पण तिने आणायला सुरुवात केली. म्हणजे तिने ऑलरेडी ऍक्शन दाखवल्या की मला माहिती आहे की मी व्हिज्युअलाइज करते, माझं लग्न होणार आहे आणि त्यासाठी मला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या मी सगळ्या ऑर्गनाईज करते. ओके, तसं ती करायला लागली आणि विथिन त्यांनी काहीतरी इन्सिडेंट सांगितला की ती एका बँकेमध्ये गेली होती आणि तिथे तिला तिचा फ्युचर हजबंड भेटला. म्हणजे काहीतरी इंटरॅक्शन झालं आणि मग ते त्यांचं पुढे लग्न झालं. द थिंग इज दॅट की इथे नुसतं व्हिज्युअलायझेशन ॲफर्मेशन महत्वाचं नाही, त्याचं ऍक्शन ही महत्वाची आहे. आणि ते ऍक्शन होण्यासाठी तुमचा फेथ महत्वाचा की हे मी मागतोय ते होणारच आहे. ओके, म्हणून हा दुसरा मुद्दा सांगितला. तिसरं म्हणजे प्रेम असणं गरजेचं आहे, मग ते ह्युमॅनिटी बद्दल असेल, आपल्या राष्ट्राबद्दल असेल. पुढचं सृजनशीलतेचे मूळ म्हणजे बद्दल त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला ही एनर्जी ट्रान्सफॉर्म पण करता आली पाहिजे, त्याचा योग्य वापर पण करता आला पाहिजे. तिसरं पुढचं म्हटलंय उत्साह की आता तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आहात, तर तुमचा उत्साह पण दांडगा असला पाहिजे. नाही तर चाललंय, हा ठीक आहे, होणार आहे, मग बघू. आणि असं जर एकदम निरुत्साहीपणे असेल तर त्याच्यामध्ये पण अवचेतन मन तुमची साथ देणार नाही. म्हणजे हे ऍडिशनल फॅक्टर आहे. तसं तुम्ही एखादा विचार पेरलाय, समजा एखादं बी पेरलंय, समजा बटाट्याचं पेरलंय, ते उगवणार हे 100% आहे. पण तुम्ही त्याला जर खत पाणी घातलं, चांगला सूर्यप्रकाश दिला, ती माती भुसभुशीत असली, चांगले खतं तुम्ही देत असाल, ते लवकर वाढेल. किंवा काही मंत्र तुम्ही त्याच्यावर म्हणत असाल, म्हणजे गायत्री मंत्र म्हणा किंवा चांगले थॉट्स म्हणत असाल, जसं भोस यांनी सांगितलंय की वनस्पतींना भावना असतात, तर तुम्ही त्याच्याशी बोलत असाल तर छान पद्धतीने वाढेल. तर तसंच इथे पण आहे की तुम्ही अवचेतन मनाला हे पूरक फॅक्टर्स आहे, हे तुम्ही फर्टिलायझर्स म्हणा. तर हे पूरक फॅक्टरमुळे ते ऑटोमॅटिकली तुम्ही चांगले ग्रो होणार आहात किंवा तुमची जी भावना आहे ती चांगली बळकट होऊन तुम्हाला आयुष्यामधल्या त्या गोष्टी चांगल्या भेटणार आहेत, म्हणजे लवकर भेटणार आहे. पुढे त्यांनी म्हटलंय रोमांस, जीवनाची सुंदरता आणि नंतर म्हटलंय आशा. आशा म्हणजे होप्स. होप्स पण एक आहे की वी शुड बी ऑप्टिमिस्टिक. काही होप्स आपण आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह होप्स ठेवू शकतो आणि ते पण पूरक आहे तुमच्या अवचेतन मनाला अधिक फुलवण्यासाठी, अधिक चांगलं इंधन म्हणून ते काम करतं. पुढे म्हटलंय 7 नकारात्मक भावना. ह्या भावना स्ट्रिक्टली टाळाव्यात. त्यातली पहिली भावना आहे ती म्हणजे भीती. ओके, की आपण खूप घाबरतो. चिता आणि चिंता याच्यामध्ये जसा अनुस्वाराचा फरक आहे, तसं इथे भीती. भीतीमध्ये काय होतं की आपण खूप जास्त विचार करतो की असं होईल का, तसं होईल का, मग काय होईल आणि मग मी फेल होईल का. आणि या भीतीमुळे सबकॉन्शियस माइंड पण घाबरून जातं आणि गोंधळून जातं आणि ते अट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणजे ते जे काही सबकॉन्शियस माइंड तुमचं इंजिन आहे ते नीट कामच करू शकत नाही. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, जे येईल ते फेस करायला आपण तयार असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मत्सर, त्याला जेलियस पण म्हटलंय, की आपण बऱ्याच वेळेस ना दुसऱ्याच्या प्रगतीवर जळत असतो आणि जेव्हा आपण दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो ना तर आपली अर्धी एनर्जी त्याच्यामध्येच निघून जाते. ओके, की अरे हा तो काय करत असेल, मग त्याचं असं झालं असेल का, मग त्याला काय भेटलं. याच्यामध्ये आपण जास्त विचार करून आपण त्या फ्रिक्वेन्सीवर येतो आणि आपली फ्रिक्वेन्सी आपण लॉस्ट करतो. त्यामुळे मत्सर करायचा नाहीये, घाबरायचा नाहीये. दुसरी गोष्ट द्वेष. द्वेषच्या बाबतीमध्ये कसं होतं की आपला काही इन्सल्ट झालेला असतो किंवा काही लोकांचा राग असतो, मग आपण सतत द्वेष करत असतो, सतत शिव्या शाप देत असतो. त्याच्यामध्ये आपण पण आपली फ्रिक्वेन्सी कमी करून घेतो की आपण द्वेषच्या फ्रिक्वेन्सीवर येतो. मग त्यामुळे आपण लोकांना जेव्हा वेगळ्या पद्धतीने बोलतो तर तशाच प्रकारचे प्रसंग त्याच लोकांकडनं येतील असं नाही, पण कुठल्याही लोकांकडनं आपल्याकडे येतात आणि आपण म्हणतो अरे माझ्या जीवनामध्ये हे सारखे भांडणं का होत आहेत. तर त्याच्या मागे हा द्वेष हा प्रकार आहे, त्यामुळे द्वेष टाळायचा. त्याच्याऐवजी एक छान गोष्ट आहे ती म्हणजे लेट इट गो, किंवा माफ करून टाकायचं, पुढच्याला माफ करून टाकायचं की ठीक आहे आपल्याला माहिती आहे त्याची चुकी आहे, पण लक्षात घ्या तरी सुद्धा आपण त्याला माफ करून टाकायचं मनोमन आणि सांगायचं की ठीक आहे त्याच्याकडनं झाली असेल एखादी चुकी तर मी त्याला माफ करतो आणि मी आता आनंदी राहतो. ओके, म्हणजे जसं एखादा साप चावलाय आणि तुम्ही दुसऱ्यालाच मारत बसले, अरे साप तुम्हाला चावलाय ना, तुमच्या अंगामध्ये विष भिडलंय तर ते काढलं पाहिजे ना. आता ते जर तुम्ही काढलं नाही, त्याचाच फक्त तुम्ही बोलत बसला तर तुम्ही जाऊन काही चावणार नाहीये. ओके, तर इथे तुम्ही त्याला माफ करून टाकणं, ते विष तुम्ही डायल्यूट करणं, काढून टाकणं तुमच्या शरीरातनं, हॅपी मोडमध्ये येणं, तेव्हा तुम्ही जास्त छान प्रकारे पुढच्याला अट्रॅक्ट करू, म्हणजे तुमचे जे काही थॉट्स आहे लाईफमधले त्याला अट्रॅक्ट करू शकता. पुढे म्हटलंय सूड म्हणजे रिव्हेंज. काही जण म्हणतात बरं का, आता मी एका सरांना पण मध्ये बोललो होतो, त्या सरांना थोडासा एका पार्टनरने धोका दिला
आणि दिल्यानंतर असं झालं की ते खूप लॉसमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की काय म्हणजे, आणि आता खूप छान प्रगती त्यांनी केली. त्यांचं बऱ्यापैकी मोठा सेटअप झाला आणि त्यांनी एक दिवस त्यांच्या स्टेटसला टाकलं होतं की बुवा देवाची कृपा आहे सगळं वगैरे झालं म्हणे. पण काही माणसांमुळे ना म्हणे मला खूप त्रास झालाय, तर मी यांना आयुष्यात कधीच माफ करणार नाही आणि यांना यांना मी धडा शिकवेलच. मग मी त्यांना फोन केला, म्हटलं सर तुमचं आता सगळं चांगलं होतंय, तुम्ही चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करताय, तर माफ करून टाका, कशाला त्रास करताय स्वतःला. तर म्हणे नाही, मी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणे त्या व्यक्तीला विसरणार नाही आणि त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे ह्या लेवलला पण आपण रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न करत असतो, की या लेवलला सुद्धा आपण द्वेष करत असतो. ओके, तर मला असं वाटतं की हे सोडून द्यायला आपण शिकलं पाहिजे. ओके, माफ करून द्यायला शिकलं पाहिजे. कारण याच्यामुळे काय होतं की आपण आपलं सबकॉन्शियस माइंड फ्री राहू नाही शकत. त्याला सतत टास्क दिलेला असतो, अरे याचा द्वेष करायचा, याचा राग करायचा, मग सतत. आणि आपण डोळे मिटल्यानंतर शांत नाही राहू शकत, की मला जे हवंय ते मी अट्रॅक्ट नाही करू शकत. कारण मला माहिती आहे की माझ्या मनामध्ये बाकीचेच लोक बसलेत, बाकीच्याच भावना बसल्यात. त्यामुळे ह्या भावना पहिले, ज्या ह्या ह्या 7 भावना सांगितल्या, चांगल्या भावना पण मी आधी सांगितल्या. या 7 भावना सांगितल्या त्या तुम्ही दूर करून टाकायला पाहिजे. ओके, आय थिंक यू आर गेटिंग माय पॉईंट. पुढे म्हटलंय लोभ, ते म्हणजे ग्रीड. आता जसं म्हटलं जातं ना, चित्ती असू द्यावे समाधान. तर आता जे आपल्याला भेटलंय त्याच्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. महत्वाकांक्षा असाव्यात. महत्वाकांक्षा आणि लोभ यात फरक आहे. लोभ म्हणजे माझी पात्रता नसताना मी जो अभ्यास करतोय त्याला आपण लोभ म्हणू शकतो. आणि मला माझी पात्रता वाढवून मला एखादी गोष्ट हवी, याला आपण महत्वाकांक्षा म्हणू शकतो. ओके, तर इथे लोभ असा असतो की मला माहिती आहे की अरे मला अजून मी अभ्यासच नाही केला आणि मी म्हणतो मला लगेच आयएस व्हायचंय. थोडा वेळ लागेल ना, अजून तो मुलगा आधीपासून अभ्यास करत असेल म्हणून त्याला ती गोष्ट क्रॅक झाली असेल, किंवा लहानपणापासून त्याला त्या गोष्टी माहिती असेल म्हणून तो झाला असेल. मग यासाठी मी त्याच्याशी कॉम्पिट करणं हे चुकीचं आहे ना. आय शुड फोकस ऑन माय सेल्फ. ओके, हळूहळू मी सुद्धा तयार होईल आणि मला ती गोष्ट भेटेल. तर लोभ पण टाळायला पाहिजे. 6वं ते म्हणतात की अंधश्रद्धा. काही गोष्टी आपण अंधश्रद्धेने करतो. म्हणजे इथं अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये आपण असं धरू शकतो की सबकॉन्शियस माइंड ही श्रद्धाच आहे. याच्यामध्ये अंधश्रद्धा काही नाहीये. पण एखादी गोष्ट मला हवी आहे, त्यासाठी मी एखादा बळी देऊ, बोकड कापू, अ, किंवा कोंबडी कापू, किंवा मग काहीतरी एखादी वस्तू देऊ, तर तर देवाला ते अपेक्षित नसतं. ओके, म्हणजे मटेरियलिझम तर अजिबात अपेक्षित नसतं. तर हे अंधश्रद्धेपासून पण आपण दूर राहणं गरजेचं आहे. ओके, सायंटिफिक स्टडी नक्की करा. ओके, आणि त्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सायंटिफिकली तुम्ही जर समजून केल्या तर. ओके, पण अंधश्रद्धा म्हणून जर गोष्टी तुम्ही फॉलो करत असाल तर हे सबकॉन्शियस माइंड तुम्हाला त्याचा त्याचा कधीच रिझल्ट देणार नाही. पुढचं आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे राग. बऱ्याच वेळेस राग म्हटलं तर रागामध्ये आपण तुम्ही असे खूप जण बघितले असेल, मी तर खूप जवळून असे बघितले की ते सकाळ संध्याकाळ चांगली पुस्तकं वाचतात, जसं सबकॉन्शियस माइंड असेल किंवा द सिक्रेट असेल, किंवा काही व्हिडिओज ऐकतात, ग्रॅटिट्यूड करतात. पण त्या व्यक्तींचं काय होतं की सडनली ते एकदम चिडतात आणि चिडल्यानंतर ते इतक्या चिडतात की आपल्याला असं वाटतं अरे हीच व्यक्ती होती का जी व्यक्ती ग्रॅटिट्यूड बद्दल बोलत होती, हीच व्यक्ती का जी इतक्या छान पद्धतीने लेक्चर देत होती. आणि ते सगळंच हे होऊन जातं. आणि नंतर त्या व्यक्तीला परत अप्रोच केला काही वेळानंतर, शांत झाल्यानंतर, आणि आपण विचारलं अरे तू एवढं कसं काय चिडला, आणि तू तर एवढं छान पुस्तकं वाचतो, एवढं छान पद्धतीने हे करतो. मग ती व्यक्ती सांगते नाही नाही, मी रागात होतो, आय कुड नॉट कंट्रोल माय फिलिंग्स, आय जस्ट ब्लास्ट आउट. ओके, तर राग हा सुद्धा आपल्या सबकॉन्शियस माइंडला खूप घातक ठरतो. कारण तुम्ही एक छान टोन, तुमची फ्रिक्वेन्सी तुम्ही मस्त एक सेट केलेली असते तुमच्या लाईफमध्ये, आणि रागामध्ये सगळी कोलॅप्स होते. जसं डेव्हिड गॉगिन्सनी म्हटलंय की 2 days ऑफ, सॉरी, डेव्हिड गॉगिन्स, हा बरोबर, 2 days ऑफ प्रोक्रॅस्टिनेशन किंवा 2 days ऑफ प्रोग्रेस, म्हणजे 2 days समजा एखादी गोष्ट केली नाही, दॅट डिस्ट्रॉय 2 months ऑफ डिसिप्लिन. तसंच आहे की एखादी गोष्ट तुम्ही छान फॉलो करतायत, मध्येच राग आला तर सगळ्या आधी केलेल्यावर सगळं पाणी निघून पडतं. तर हा राग सुद्धा तुम्ही इंटेन्शनली टाळायचा आहे. ओके, आता हे गोष्टी तुम्हाला माहित नाही का, तर माहितीच आहे सगळ्या. पण ह्या गोष्टी आपल्याला परत परत आपण रिपिटेशन करतोय. इट्स अ व्हर्च्यू ऑफ रिपिटेशन. जरी आपल्याला सगळ्या माहिती असतात तरी ह्या व्हर्च्यू ऑफ रिपिटेशन थ्रू आपण परत परत त्याचं फ्रिक्वेन्सी परत 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 ते आठवायचे असतात, की जेणेकरून आपल्याला त्याच्याबद्दल आपण अवेअर राहू. कारण बरेच जण खूप छान पद्धतीने काम करतात पण ह्या गोष्टी विसरल्यामुळे काही फिलिंग्समध्ये, निगेटिव्ह फिलिंग्समध्ये जातात. आणि मग आपल्याला असं वाटतं अरे हा तो तर किती चांगला होता आणि एकदमच त्यांनी खूप टोकाचं पाऊल घेतलं रे, असे पण प्रसंग समोर येतात. आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे अवचेतन मन कसे प्रोग्राम करावे.
तसं आता औषधं म्हणून तुम्हाला कळलं, याचं एक्झिस्टन्स पण कळलं आणि तुमची श्रद्धा पण आहे की आता हा आहेच औषधं म्हणून, आता मला याचा वापर करून घ्यायचा आहे. तर 4 मेथड त्यांनी सांगितल्या आणि ह्या चारही मेथड आपल्या सांगून झाल्यात, पण तरी मी आता इथे रिवाईज करतो. पहिलं म्हणजे ॲटो सजेशन. दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी आपले ध्येय मोठ्याने वाचा. भावनेसह वाचाल तर परिणाम जास्त दिसेल. फॉर एक्झाम्पल, मी दर महिन्याला 50,000 कमवतो, हे रोज 10 वेळा वाचा. खरं झोपताना आणि हे करताना हे ॲटो सजेशन वाचायचंय. झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर की व्हॉट एव्हर युअर गोल. मी म्हटलं ना, मनशक्ती केंद्राने जे मेंदू प्रतीक सुचवलंय, ते 3 महत्वाच्या इच्छा तुम्ही रात्री झोपताना हे करायच्या आणि सकाळी उठल्यानंतर परत त्याच इच्छा हे करायच्या आणि ते सारख्या मनामध्ये तुम्ही म्हणायच्यात की की या पद्धतीने होतंय, आय एम द बेस्ट, किंवा व्हॉट एव्हर थिंग्स आर दॅट. तर हे ॲटो सजेशन आहे, स्वसूचना पद्धत आहे. ओके. बऱ्याच वेळेस आहे ना, जसं मी माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये होतो तेव्हा प्रत्येक वर्षाला मी माझे वेगवेगळे वाक्य ठेवले होते. जसं पहिलं एक एफ-वायला होतं, की एफ-वायला स्ट्रगलिंग पिरियड खूप जास्त होता, कारण सगळे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी माझ्याबरोबर होते. बऱ्यापैकी खूप छान पद्धतीचे सगळेजण होते. तेव्हा मी म्हटलं, की नाही, मला मोठं व्हायचंच आहे. मला जरी लोकांनी क्रिटिसाइज केलं, तरी मला हे इंग्लिश सुधारायचंच आहे. मला याच्यात चांगले मार्क मिळवायचे. त्यामुळे मी वाक्य ठेवलं होतं, की "नो वन कॅन स्टॉप मी." ओके. आय विल प्रूव्ह दॅट आय एम बेस्ट. असं हे सारखं मी मनात म्हणायचो. आणि त्यामुळे मला जेव्हा वाटायचं, की अरे ही गोष्ट मला येत नाही, तर परत मी म्हणायचो, "नो वन कॅन स्टॉप मी. आय विल लर्न धिस अँड आय आय विल आन्सर." मग त्यामुळे असं झालं, की माझा कॉन्फिडन्स कधी लूज नाही झाला. ओके. की मला वाटत होतं, की आता इथे कॉन्फिडन्स लूज होतोय, की अरे काही येत नाही आपल्याला. पण नंतर तो कॉन्फिडन्स कधीच लूज नाही झाला, कारण मी माझ्या स्वतःशीच बोलत होतो. ओके. तर तसं तुमचे पण वाक्य असतील. प्रत्येकाचे वाक्य असतात. तसं तुम्ही पण स्वतःला काही अ, वाक्य दिले असतील. दिले नसतील तर नक्कीच तुम्ही स्वतःला ऑटो सजेशन्स देऊन ठेवा. त्याचा फायदा खूप होतो आणि तो फायदा केव्हा होतो? जेव्हा तुम्ही संकटामध्ये असतात. जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की आता मला सुचत नाही काय करावं? इथे मी खूप डिस्टर्ब झालोय, खूप कन्फ्यूज झालोय किंवा काही भांडणं चालेल किंवा आता एखादा निर्णय घ्यायचा आहे किंवा आता असं वाटतं, की पटकन डिसिजन घ्यायचा आहे. मग अशा वेळेस हे ऑटो सजेशन आपल्याला खूप छान पद्धतीने काम करू शकतं. तसंच ऑटो सजेशनमुळे तुम्ही सबकॉन्शियस माइंडला खूप छान पद्धतीचे थॉट्स पर्क्युलेट करतात आणि त्या थॉटनुसार सबकॉन्शियस माइंड कामाला लागतं. तुम्हाला ज्या गोष्टी आयुष्यात हव्या त्या अट्रॅक्ट व्हायला लागतात. पुढे त्यांनी म्हटलंय मेडिटेशन अँड व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन ही खूपच महत्वाची टेक्निक आहे. पण माझा अनुभव सांगतो, सगळ्यात कंटाळवाणी गोष्ट ही लोकांना वाटते, की शांत बसायचं आणि व्हिज्युअलाइज करायचे जे आपल्याला हवंय. कोण हे करत बसेल? तर काही जण 2-3 दिवस करतात, नंतर विसरून जातात किंवा नंतर कंटाळा करतात. पण स्ट्रिक्टली उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना व्हिज्युअलाइज करायचंय. याला मी मानसपूजा असं म्हणतो, कारण लहानपणी आम्हाला मानसपूजा म्हणून ही गोष्ट शिकवली होती, की डोळे मिटून तुम्ही एकाच जागी बसून असं व्हिज्युअलाइज करायचं, की गावाबाहेरच्या देवळात तुम्ही जाताय, त्या देवाचं आरती करताय, त्याला फुलं वगैरे वाहताय आणि मग परत येताय. हा जो काही प्रवास आमचे सर आमच्याशी करून घ्यायचे, याला व्हिज्युअलायझेशन आजच्या टेक्निकमध्ये म्हणतात. आम्ही मानसपूजा म्हणायचो. आणि याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट हवी ती व्हिज्युअलाइज करा आणि ती खरंच प्रत्यक्षात यायला लागेल. कारण सबकॉन्शियस माइंडला हे बाकी काही कळत नाही. त्याला कळतं फक्त ही गोष्ट मला आणायची आणि तो बरोबर त्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज करून देतो. पुढे म्हटलंय अफर्मेशन म्हणजे लिखाण. आपले ध्येय प्रेझेंट टेन्समध्ये लिहा. मला मिळेल असं न म्हणता मला मिळाले आहे असं लिहा. ओके. माझ्याकडे ही गोष्ट आहे. मला ही गोष्ट मिळाली आहे. माझं लग्न झालेलं आहे. असं तुम्ही म्हणायला सुरुवात करा. प्रेझेंट टेन्समध्ये अफर्मेशन्स म्हणायला सुरुवात करा. ती गोष्ट तुमची खरंच एक्झिस्ट होईल आणि खरंच त्या पद्धतीने सगळे उदाहरणं, सगळे जुळवणूक तुमची व्हायला लागेल. पुढचं आणि शेवटचं आहे झोपेपूर्वी प्रोग्रामिंग. हेच आपण आता बऱ्याच वेळेस बोललो. झोपेपूर्वी शेवटचे 5 मिनिटं सर्वात पॉवरफुल असतात. यावेळी पॉझिटिव्ह विचार करा. ओके. तर तुम्हाला मी परत एकदा सांगेल, की मनशक्तीचं ते मेंदू प्रतीक समजून घ्या. मनशक्तीचं मॅगझिन येतं. त्या मॅगझिनच्या पाठीमागे ते मेंदू प्रतीक असतं. ओके. तर ते मेंदू प्रतीक दर महिन्याचा कलर वेगळा असतो. दर महिन्याचं ते मेंदू प्रतीक वेगळं असतं. ते तुम्हाला त्या मॅगझिन बरोबर पण मिळू शकेल. तर त्याचाही तुम्ही वापर करा. झोपण्यापूर्वी ही गोष्ट आपल्याला करायची आहे. बाकी वास्तविक जीवनातली उदाहरणं दिलेत, पण मी बऱ्याच वेळेस त्याविषयी बोललो. त्यामुळे मी आता एक्सटेंड नाही करत हे जास्त. आता ह्या गोष्टी सांगितल्या त्या नीट छान समजून घ्या. परत एकदा वाटल्यास त्या ऐका. याच्यात त्यांनी सांगितलं, की दैनिक प्रॅक्टिस आजपासून सुरू करा. याच्यामध्ये असं करायचं आहे आपल्याला, की सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं डोळे उघडताच 3 गोष्टींचे आभार माना, म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपले ध्येय मोठ्याने एकदा वाचा. त्या ध्येयाचे यश व्हिज्युअलाइज करा. त्याच्यानंतर दिवसातून कधीही 10 मिनिटं अफर्मेशन जनरलमध्ये लिहा. मी हे करू शकतो असे स्वतःला सांगा. पॉझिटिव्ह लोकांशी बोला.
म्हणजे इंटेन्शनली ह्या इनकल्केट करायच्या तुम्हाला हॅबिट्स. नंतर रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिट तुम्हाला दिवसातल्या 3 पॉझिटिव्ह गोष्टी आठवायच्यात. म्हणजे पहिलं तर ग्रॅटिट्यूड आहेच, पण माझ्या दिवसभरामध्ये वाईट गोष्टी खूप झाल्या असतील आणि त्याविषयी कटकट करत बसायचे नाही. काय चांगलं झालं? ओके, तुम्हाला असं वाटत असेल काहीच चांगलं नाही झालं, तर असं म्हणा, अरे आज मी जिवंत तरी आहे, मी आज श्वास तरी घेतोय, देवा थँक्यू, आणि मग झोपा. ओके, काही लोक असतात, कारण मी आधी बरेच पॉडकास्ट किंवा सेमिनार घेतले, तर ते विचारतात की सर काहीच चांगलं झालेलं नाही आमच्यात, काय करायचं? अरे तुम्ही जिवंत आहात हेच खूप मोठी गोष्ट आहे ना. श्वास चालू आहे, त्यांचं काही लोकांचा तेवढाही चालू नसतो. ओके, तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर जे काही तुमच्या आयुष्यात दिवसभरात झालंय त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह राहा. उद्याचे ध्येय मनात आणा. त्याचबरोबर शांत मनाने झोपा, मन काम करेल. पुढे म्हटलंय साप्ताहिक 30 मिनिटं, त्याच्यामध्ये म्हटलंय आपले ड्रीम बोर्ड अपडेट करा, म्हणजे विजन बोर्ड म्हणायचंय, ते पण तुम्ही अपडेट करू शकता. बुक क्लब शेअर करा, हे आपलं सांगितलं की बुक क्लब असतील किंवा चांगल्या ऍक्टिव्हिटीज आहे ते तुम्ही शेअर करा. आणि प्रोग्रेस रिव्ह्यू करा, कुठपर्यंत आलाय त्याचा पण तुम्ही रिव्ह्यू करत जा. शेवटचे स्लाइडमध्ये आपण असं बघतोय की तुमचे मन म्हणजे तुमचे भाग्य. मग तुमचे मन म्हणजे हे सबकॉन्शियस माइंड आहे, हेच तुमचं भाग्य घडवणार आहे. तर हे तुमच्यावर आहे की तुम्ही त्याच्यापर्यंत कसे विचार पोहोचवता आणि किती ताजेतवाने तुम्ही राहताय. आजपासून आपण एक संकल्प करूया. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःचे ध्येय मनात आणूया आणि अवचेतन मनाला काम करायला सांगूया. इतकं सोपं आहे. आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. अवचेतन मनाला सांगायचं, ए बाबा हे मला हवंय, तू माझ्या जीवनात हे आणून दे. कसं काय ते तुझा प्रश्न आहे, सांगून द्यायचं. आणि विश्वास ठेवायचा की अवचेतन मन हे आणूनच देणार आहे. ओके, आणि अफर्मेशन मध्ये लिहायचं की ही गोष्ट झालेलीच आहे आणि ती तुम्हाला मिळाल्यापासून राहणार नाही. इतकं सोपं त्यांनी याच्यामध्ये सांगितलंय. दॅट्स ऑल फ्रॉम मी. तसा हा छान चॅप्टर होता. हा चॅप्टर दिसायला जरी सोपा वाटत असेल, तर याच्या मागे आपले 3-4 पुस्तकांचं सार यात होतं, जे की या अनुषंगाने, या चॅप्टरच्या अनुषंगाने आपण याच्यामध्ये कंट्रीब्यूट करू शकलो. तर तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला? यात काही नवीन तुम्हाला शिकायला मिळालं का? किंवा अजून काही ऍड ऑन करायचं आहे का? तर तुम्ही आता करू शकता. येस. हॅलो सर. हा, येस मॅम. आता जो टॉपिक होता ते आतापर्यंत आपण जे बुक्स वाचले त्याच रिव्हिजन होती असं मला वाटलं. येस, म्हणजे येस. सगळा फोकस सबकॉन्शियस माइंडवर होता. हो. आणि मला एक गोष्ट अशी ऍड करायची जे तुम्ही आता आज एक एक्झाम्पल सांगितलं की त्या सरांना वाईट अनुभव आला बिझनेसमध्ये. तर ते आता चांगल्या मार्गाला लागले, पण एक त्यांच्या मनात होतं की त्या व्यक्तीला ते कधीच माफ करू शकत नाही. पण हम्म. actual वागताना काय करायला पाहिजे, म्हणजे त्या व्यक्तीसाठी नाही पण स्वतःसाठी आपल्याला माफ करता यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला बरोबर. कितीही वाईट अनुभव आला तरी आपण समोरच्याला माफ करायचं. आणि ते करणं अवघड असतं हे मलाही माहितीये. पण ते त्याच्यासाठी नाही, आपल्या स्वतःसाठी करायचं असं जेव्हा थॉट आपण देऊ तेव्हा ते शक्य होतं. येस, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि याचा म्हणजे याचा वाईट परिणाम आपल्यावरच होतो जर आपण त्या व्यक्तीला जर माफ करू शकत नसेल. हो, तर कायम ती वाईट भावना आपण मनात ठेवतो, त्याच्यामुळे आपण आपली फ्रिक्वेन्सी लो करतो. एक्झॅक्टली. आणि बऱ्याच प्रकारचे आजार याच्यामुळे होतात. एखाद्या व्यक्तीने अपमान केला तोच आपण घोळत बसतो, त्यामुळे बीपी म्हणजे तुमचं ब्लड प्रेशर वाढू शकतं, कमी होऊ शकतं, कॅन्सर होऊ शकतो, डायबिटीस होऊ शकतो. तर हे बऱ्यापैकी मनाचेच आजार आहे, की आपण ते मनात साठवून ठेवतो. त्यापेक्षा एकदम माफ करून टाकलंय, बाबा ठीक आहे तुला माफ केलं, आता काही संबंध नाही आणि मी खूप फ्रेश आणि आनंदी राहतोय. तर यामुळे तुमचं आरोग्य पण बरोबर सुधारतं. छान. अजून कोणाला काही ऍड ऑन करायचंय? ठीक आहे, चालेल. तर मग इथे आपण हा चॅप्टर कन्क्लूड करूया. आणि चॅप्टर समजला, वेदांत यांनी मेसेज केला आहे. तर छान वाटलं तुम्ही सगळेजण जॉईंट होत आहेत, समजून घेत आहेत. ओके, काही चुकत असेल माझं तेही सांगा, कारण आय एम ऑल्सो नॉट परफेक्ट. ओके. मी बऱ्याच गोष्टी शिकतोय. फक्त मी एवढंच ठरवलं की जे काही आहे ते आपण फक्त सांगत जाऊया, बोलत जाऊया, मांडत जाऊया. त्यातनं बऱ्याच गोष्टी सुधारतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी सुचतात, बऱ्याच गोष्टी शेअर होतात. आणि एक चांगल्या, म्हणजे आपण बऱ्याच वेळेस काय करतो समाजामध्ये आहे ना, की वाईट गोष्टी काय चाललंय याविषयी बोलतो. पण मी असं ठरवलं की आपण बोलण्यापेक्षा काही जे थोडं जरी स्टेप आपल्याला काही करता येत असेल त्या करूया. ओके, की जसं रामायणामध्ये खारुताईने मस्त छोटेसे प्रयत्न केला होता, की खारुताईने तो ब्रिज, सेतू बांधण्यासाठी छोटीशी मदत केली होती. त्यामुळे तिचं नाव हे ब्रिज बांधण्याच्या याच्यात येतं, म्हणजे सेतू बांधणाऱ्यांमध्ये येतं. त्याच पद्धतीने आपण एक छोटासा प्रयत्न म्हणून चला काहीतरी गोष्टी करूया. त्यामुळे ते परफेक्ट आहे का नाही हे हळूहळू होईल किंवा नसेलही.
पण आपण असं या गोष्टी हळूहळू करतो आहोत आणि मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे. तुम्ही ते प्रमोटही करतायत, त्यात सहभागी होतायत आणि सुचवतात पण आहे आणि एक छान बुक क्लब सगळेजण आपण राबवत आहात. त्यामुळे मला खूप छान वाटलं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि असंच पुढेही आता पुढचेही चॅप्टर घेऊया. आणि जवळजवळ आता 12 चॅप्टर झाले, 3 चॅप्टर राहिले आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की कुठलं पुस्तक घ्यावं. तर तेही तुम्ही मला सुचवा, मला मेसेज करा, त्यानुसार आपण पुढचंही पुस्तक ठरवूया. 7 हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलचा विचार मी करतो आहे. पण तुमचं एखादं कुठलंही असेल पुस्तक तर मला जस्ट पाठवा, मी जस्ट ओव्हरलुक करेल आणि त्यानुसार आपण तेही पुस्तक चूज करू शकतो. ओके. तर आता इथे आपण थांबतो आहोत. सगळे जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. 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 येस, थँक्यू सर. येस, थँक्यू.